प्रत्येक कार्यक्रमामध्ये 1200 पदाधिकारी त्या विभागाचे अपेक्षित आहेत, ज्यांना भारतीय जनता पार्टीची ॲक्टिव्ह मेंबरशिप घ्यायची आहे, सक्रिय सदस्यता घ्यायची आहे, त्यांनी किमान 50 घरी जाऊन पक्षाच्या प्राथमिक सदस्यांची नोंदणी करायची आहे. ज्यांना पुढच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती लढण्याचा उत्सुकता आहे, इच्छा आहे, त्या पदाधिकाऱ्यांनी किमान 1000 मेंबरशिप करावी अशी आम्ही सूचना दिली आहे. 1000 मेंबरशिप करावी आणि ज्यांना उद्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे पदाधिकारी पाहिजे त्यांनी सुद्धा मंडळाचे तालुक्याच्या पदाधिकारी होणार आहेत, तालुक्याचे अध्यक्ष होणार आहेत, त्यांनी सुद्धा या मेंबरशिपमध्ये ज्यांना मंडळाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि या संघटन पर्वामध्ये नवीन जे आता कार्यकारी होणार आहे त्यांनी सुद्धा नोंदणी करायची आहे. लवकरात बूथ अध्यक्षाच्या निवडी आम्ही सुरू करतो आहे. बूथ समिती आम्ही करतो आहे. 12 पदाधिकाऱ्यांची बूथ समिती आम्ही 28 तारखेपर्यंत पूर्ण करणार आहोत. तालुका समिती आम्ही पुढच्या मार्च आणि जिल्हा समिती आणि प्रदेश समिती साधारण 15 मार्चपर्यंत आम्हाला संघटन पर्वाचं संपूर्ण पक्षाचं गठन आम्हाला करायचं आहे. याकरता आम्ही या ठिकाणी हा प्रवास आमचा सुरू आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी, आमच्या आमदार खासदारांनी, जनप्रतिनिधींनी, बूथ अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, सरपंच ते खासदार या सर्वांनी या संघटन पर्वाच्या अभियानामध्ये सहभाग दिला आणि आज भारतीय जनता पार्टीचे 1,10,00,000 मेंबरशिप पूर्ण झाली. उर्वरित 40 लाख मेंबरशिप आम्ही आता लवकरच पूर्ण करतो आहे. प्रत्येक बूथवर 3 सक्रिय सदस्य, त्याला ॲक्टिव्ह मेंबरशिप म्हणतो आहे, प्रत्येक बूथला 3 असं राज्यातल्या 1,01,84 बूथवर 3 लाख किमान ॲक्टिव्ह मेंबरशिप आमची होणार आहे. संघटन आणि सरकार म्हणून समाजाच्या 14 कोटी जनतेपर्यंत विकास योजना आम्हाला राबवायच्या आहेत. एकीकडे सरकारने घेतलेले निर्णय संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता हे माध्यम आहे आणि येणाऱ्या पुढच्या जनप्रतिनिधी निवडणुकीमध्ये म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी विजय प्राप्त करायचा आहे. एकीकडे सरकारनं केलेलं काम, आम्ही निवडणुकीच्या काळात दिलेले वचनं हे पूर्ण करून आम्हाला पुढच्या काळात जनतेमध्ये जाऊन पुन्हा एकदा आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विजयी व्हायचा आहे. खरं तर 13,000च्या वर कार्यकर्ते निवडणूक लढणार आहे. महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर हा विजय मिळवण्याकरता आम्ही आता कामाला लागलेलो आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आणि गतिशील सरकार म्हणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये समतोल विकास होईल. कुठल्याही रिजनवर कुठलंही कमी राहणार नाही. मराठवाड्यामध्ये, नांदेडमध्ये जे काही आम्ही आश्वासन दिले आहेत, आमचं सरकारने जो संकल्प केला आहे, वचननामा दिला आहे, तो वचननामा करण्याकरता आम्ही काम करू. महाराष्ट्राचं सरकार आणि देशातलं सरकार, डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं काम करेल. देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. हे दोनही संकल्प आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचं केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार काम करेल. मला असं वाटतं एकीकडे संघटन आम्ही मजबूत करतो आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आम्ही तयारी करतो आहे आणि सरकारचे कामं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम या काळात आम्ही करणार आहोत. नांदेडसाठी आणि परभणीसाठी महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं भाजप ते विसरली असं वाटतंय.
नांदेडमध्ये प्रशिक्षण घेऊन गेलेल्या जवानांचा आजच्या दिवशी काही वर्षापूर्वी पुलवामा हल्ल्यात ते लोक शहीद झाले होते. आपला एवढा विभागीय कार्यक्रम झाला, शहीदांचं एकही बॅनर भाजपचं दिसलं नाही. आपल्या कार्यक्रमात त्याची आपण आठवण केली नाही किंवा त्याचा उल्लेख देखील कुठं झालेला नाही. म्हणजे शहीदांचं फक्त आपल्याला इलेक्शन पुरतंच नाव घ्यायचं आहे असं वाटत नाही आपल्याला. असं नाही आहे की भारतीय जनता पार्टी पूर्णपणे या पद्धतीने शहीद परिवाराकरता, त्यांच्या कुटुंबाकरता, कुटुंबाचं पुनर्वसन करण्याकरता ज्या पद्धतीने आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आज सकाळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं, प्रेरणा घेतली, त्यावेळीसुद्धा अशोकराव चव्हाण साहेबांनी उल्लेख केला आहे. खरं तर या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी तसा उल्लेख झाला नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी आम्ही पुष्पगुच्छ त्या ठिकाणी टाकलं त्यावेळी माननीय अशोकरावांनी त्याचा उल्लेख केला. जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत ते आपण स्वबळावर लढवणार की महायुतीसोबत लढवणार? भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आम्ही विधानसभा लढलेलो आहोत, लोकसभेत लढलेलो आहोत. पुढच्या काळातही भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न राहणार आहे की महायुती म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढे जाऊ. पण आमच्या ज्या स्थानिक इकाई आहेत, नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टी, नांदेड शहर भारतीय जनता पार्टी यांनी म्हणून जो निर्णय घेतील, शेवटी राज्यात आम्ही महायुतीचा संकल्प केला आहे. पण एखाद्या वेळी तिथलं स्थानिक आमचं जे युनिट आहे ते युनिट काय निर्णय घेतं, तिथली शिवसेना आहे, तिथली राष्ट्रवादी आहे, अजित पवारांचे गट आहेत, तिकडे त्यांचा पक्ष आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आहे, त्यांचे आमदार आहे, आमचे आमदार आहेत, हे मिळून जे काही आम्ही 51% लढाई जिंकू याकरता जे जे काही आम्हाला करावं लागेल, महायुती करावं लागेल तर महायुतीमध्ये आम्ही पूर्ण करू. आणि एखाद्या वेळी ज्या ठिकाणी महायुती हे तिथले कार्यकर्ते, लोकल कार्यकर्ते जर थोडं काही कमी जास्त झालं तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही महायुतीमध्ये पाळापाणी करणार नाही. एखाद वेळी स्थानिक युनिटने म्हटलं की आम्हाला वेगळं लढायचं आहे, आमचा जोर राहील की महायुतीमध्ये लढलं पाहिजे, पण तिथल्या स्थानिक युनिटला आम्ही जास्त महत्त्व देणार आहोत. नेमकं कधी निवडणूक आलं? मला वाटतं सुप्रीम कोर्टात जे काही आमच्याकडनं सरकारकडनं जे जे काही ओबीसी आरक्षणाबद्दल डेटा पाहिजे होता, जे सबमिशन पाहिजे होते ते आता पूर्ण झाले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल जसा येईल तसा साधारण 45 दिवस लागतात निवडणुकीची प्रक्रिया करायला. राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की राज्य निवडणूक आयोग, कारण राज्य निवडणूक आयोगाला जे काही यंत्रणा द्यावी लागते ती सरकारने द्यावी लागतं, ती यंत्रणा तयार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्याच राज्य निवडणूक आयोग ज्या दिवशी निवडणुका लावेल त्या दिवशी भारतीय जनता पार्टी पूर्ण तयार आहे. सिल्लोडमध्ये काल महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी दगडफेक केली, अक्षरशः पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. 8 दिवसा अगोदर संभाजीनगरमध्ये तहसीलदारांना मारहाण झालेली आहे. वाळू माफिया शिरजोर करतायत का एवढ्या मोठ्या यंत्रणेने? ही गोष्ट खरी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाळू माफियांनी मोठा हतोल घातला आहे. शासन प्रचंड ताकदीने या वाळू माफियाचं कंबरड मोडण्याकरता काम करत आहे. आमची पोलीस यंत्रणा, आमची महसूल यंत्रणा पूर्ण वेळ त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे. याला पर्याय म्हणून वाळू धोरण येत आहे, कारण मागच्या वेळी डेपोचं धोरण आलं होतं. त्या डेपो धोरणातनं बऱ्यापैकी आमच्या विखे पाटील साहेबांनी वाळू उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला सर्वसाधारण लोकांना, पण वाळू माफियांनी त्याचा दुरुपयोग केला. मात्र आता जे सविस्तर वाळू धोरण येणार आहे त्या वाळू धोरणामध्ये ज्या पद्धतीचे आम्ही धोरण देतो आहे, पुढच्या 2 वर्षामध्ये जे माफिया किती फिरले, वाळू लोकांना देण्याचा प्रयत्न केला तर लोकांकडे एवढी वाळू उपलब्ध राहणार आहे की माफियागिरी चालणारच नाही. इतकं चांगलं समर्पक वाळू धोरण आम्ही आणतो आहे. डिमांड बेस्ड सप्लाय, जर नांदेडला जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आम्ही करून दिला तर वाळू माफिया येणारच नाही. यामध्ये 2 वर्षामध्ये आपल्याला तुम्हाला खूप मोठं परिवर्तन झालं दिसेल. पुढच्या 2 वर्षामध्ये आमची वाळू पॉलिसी उपलब्ध एवढी रेती करेल, एवढी वाळू करेल की माफियागिरी संपून जाईल. नांदेडला मागील 15 ते 20 वर्षापासून नांदेडकरांची इच्छा आहे की आयुक्तालय नांदेडला पोलीस महसूल आयुक्तालय नांदेडला असावं, संभाजीनगर सारखं एक आयुक्तालय इकडे असावं, हे 2 विभाग व्हावे. विदर्भात नागपूर अमरावतीसारखं आम्हालाही द्या. मी नक्की शासन म्हणून या बाबीचा विचार करेन. या सूचनेचा विचार महाराष्ट्र सरकार नक्की करेल.
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी यापूर्वी